दरम्यान ही दृश्य आपल्याकडे येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसून येतात, कारण आदित्य ठाकरे इथे दौऱ्यावर आलेले आहेत। आदित्य ठाकरे आपल्या हॉटेलमधून बाहेर पडणार, तेच इकडे बाहेर उभे असलेले भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे आणि त्यांना पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुरक्षा रक्षक हे तैनात होते। सकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला होता आणि आता जेव्हा इथं घोषणाबाजी केली जाते या कार्यकर्त्यांकडून आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले असताना पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट संभाजीनगर मधून आपल्या सोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? सज्ज होते भाजपचे कार्यकर्ते आणि आता जसे चाहूल लागली आदित्य ठाकरे बाहेर पडणार तसं त्यांची घोषणाबाजी सुरू झाली, आक्रमकतेने ते आंदोलन करताना दिसत आहेत। सध्याचे काय अपडेट्स? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बराच वेळेचा संघर्ष सुद्धा सुरू झालेला आहे। पोलीस प्रत्येक कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन जे आहे ते पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न करतात। मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असताना त्यांच्या निषेधार्थ सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोध दर्शवण्यात आलेला होता, छापणी करण्यात आली होती, आंदोलन करण्यात आलं होतं। तर त्याचाच विरोध या ठिकाणी आपण पाहताय तर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप आमने सामने आलेला आहे आणि या कार्यकर्त्यांमध्ये घमासान या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घातलेला आहे आणि त्यासोबतच दुसरीकडे युवा सेनेचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत, ते सुद्धा एकत्रित आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षांचे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते जेव्हा समोर आले त्यानंतर या ठिकाणी घमासान पाहायला मिळतंय आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तिथे आलेले होते, मात्र त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा घमासान पाहायला मिळतंय, कारण ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबतच हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र या ठिकाणी संतापल्याचं पाहायला मिळते, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वयोवृद्ध नागरिक असतील किंवा काही महिला असतील ह्या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र पोलीस हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात होऊ नये किंवा या आंदोलनातून कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी प्रयत्न करते। मात्र हे आंदोलन अधिक चिघळत गेलेलं आहे आणि या ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला उत्तर हवंय अशी प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे कार्यकर्ते देत आहेत। तर दुसरीकडे यांच्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता हे पोलीस या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत आहे आणि त्यासोबतच महत्वाचं म्हणजे एकमेकांना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उत्तर द्या अशी मागणी केली आहे। मात्र दोनही पक्षाचे कार्यकर्ते अधिक भडकल्याचं आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच सचिन, या ठिकाणी शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत, ती दृश्यही आपण बघतोय। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे, मात्र कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे सगळ्यांनाच डिटेन केलं जातंय, सगळ्यांनाच ताब्यात घेतलं जातंय का? कार्यकर्त्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे पोलीस प्रत्येकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण दोन वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि एकत्रित त्यांना पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना आम्ही काळे झेंडे दाखवू असा इशारा जो होता तो दिलेला होता, मात्र त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत ते आक्रमक आहेत, आपण काय भूमिका तुमच्या समोर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते आले पक्षाचे काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहताय की कार्यकर्ते आणखीही आक्रमक झालेले आहेत, त्यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। बऱ्याच वेळापासून हा संघर्ष जो आहे तो छत्रपती संभाजीनगरात सुरू आहे। हॉटेलच्या बाहेर या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये जो राडा आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आमने सामने आल्याच्या नंतर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आपल्याला या ठिकाणचा संघर्ष पाहायला मिळतोय। पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्त्यांची संख्या जी आहे ती वाढलेली असल्या कारणानं त्या ठिकाणी पाहता आपण अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया, काय त्यांचं म्हणणं आहे।
त्या ठिकाणी पाहता अंबादास दानवे सुद्धा आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यांची परिस्थिती होती ती नियंत्रणात आणण्यासाठी हा त्यांच्या समोर एक पर्याय होता, त्यामुळे त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंबादास दानवे सुद्धा या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा राडा झालाय. त्यानंतर अंबादास दानवे यांनी देखील काय परिस्थिती आहे तो पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पोलीस असेल ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज जो आहे तो केलेला आहे. कार्यकर्त्यांची संख्या जी आहे त्यांनी जमा करून दुसरीकडे पाठवलेली आहे. मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर हा संघर्ष जो होता तो टाळण्यासाठीचा प्रयत्न जो होता तो या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेला आहे. संघर्ष टाळण्यासाठी जो आहे तो पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. काही कार्यकर्त्यांनी हा संघर्ष टाळावा यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे. फराजी, निश्चितच आपण बघतोय या ठिकाणी प्रयत्न करताना पोलीस दिसत आहेत, मात्र संख्या मोठी आहे. आणि दुसरं म्हणजे अंबादास दानवे इथं पोहोचलेत, ते नेमकं काय आवाहन करतायत तेही बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे आदित्य ठाकरे सध्या कुठे आहेत? आणि आदित्य ठाकरे अजूनही बाहेर पडलेले नाही, तर ग्रामीण दौऱ्यासाठी बाहेर निघणार आहेत. मात्र त्याआधी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी आता काही पोलिसांसोबत जे आहे ते अंबादास दानवे संवाद साधतायत. आपण त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊयात आपण. अरे ढकलू नका, ढकलू नका. सचिन, अंबादास दानवेंची काय प्रतिक्रिया आहे, ते नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं कळू शकलंय? सचिन यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, मात्र अंबादास दानवे या ठिकाणी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघावं लागणार आहे. तर दुसरीकडे ही दृश्य महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकरणात त्यांच्या त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपचे गुलाम आहे खाली कारण हा तुमच्या पीएला खाजगी पीएला सुद्धा लाठीचार्ज केला. तर अंबादास दानवेंच्या पीएला सुद्धा लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता नेमकं काय घडलंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर याच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आहेत आणि त्या हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीनं राडा सुरू असल्याचं दिसतंय. मोठ्या संख्येनं दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. एकीकडे आलेले होते सकाळीच भाजपचे कार्यकर्ते जे आदित्य ठाकरेंचा विरोध करणार होते. मवियाच्या काळामध्ये दिशा सालियन यांनी हत्या केली की आत्महत्या याविषयी जो काही प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला काय केला आदित्य ठाकरेंच्या सरकारनं असा सवाल या ठिकाणी आता विचारला जाणार होता भाजपकडून. त्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले, आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आणि ते निषेधही करणार होते. पण तेवढ्यात शिवसेना युबीटीचेही कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमले आणि त्यामुळे हे दोन्ही कार्यकर्ते जेव्हा आमने सामने आले त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो. अंबादास दानवे इथं पोहोचलेले आहेत, मात्र प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच्यामध्ये फक्त सामान्य कार्यकर्तेच नाही तर अंबादास दानवेंचे जे पीए आहेत त्यांना सुद्धा मारहाण झाल्याची माहिती समोर येते. लाठीचार्ज या ठिकाणी त्यांच्यासोबत सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता अंबादास दानवे यांचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे तेही बघावं लागणार आहे. मात्र पोलिसांनी त्यांना गराडा घातलेला आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं शिवसेना युबीटीचे कार्यकर्तेही आपल्याला या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, आदित्य ठाकरे नेमके कुठे आहेत आणि ते कधी बाहेर येणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. दरम्यान छत्रपती संभाजीनगर मधील ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेले आहेत तिथली ही दृश्य आपण बघू शकतो. त्या हॉटेलच्या बाहेर सुरू असलेला हा राडा आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन
नगरसेवकांना हटवण्याचं काम केलं जात आहे. लाठी चार्ज सुद्धा केल्याची माहिती समोर येते आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये अंबादास दानवे यांच्या पीएला मारहाण केल्याची माहिती आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर अंबादास दानवे हे रस्त्यावर बसलेले आहेत आणि ते आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतात. अंबादास दानवे काहीतरी या पोलिसांशी बोलताना दिसून येत आहेत. तिकडचे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. छत्रपती संभाजीनगर मध्ये हा राडा सुरू भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही घेऊ. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या, पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांग. पोलीस म्हणतात की ताब्यात घेतलंय म्हणून. कुठं घेतलं ते दिसते ना, तिथं रस्त्यावर होते, आता होते इथे. आधी ते भाजपचे एवढे तेवढे घ्या. दादा, काल नरेंद्र मोदींच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, त्याचं बदपा काढण्यासाठी. अरे सोडा हो, यांच्यात काय तुम्ही पळून गेले सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. तुम्ही म्हणता पळून गेले, पण आणखी दुसरीकडे म्हणता इथंच आहेत म्हणून इथं महिला आहे म्हणून महिलांना कसं आम्ही काय बोलणार. आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा, पोलिसांनी काय करावं, त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. त्यामुळं इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे, हृदय आहे, रस्ता आहे. पोलीस जबाबदार याला, पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपींनी ऐकलं नाही. पण तुमच्या विरोधी म्हणून तुमची जबाबदारी आहे दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये अंबादास दानवे हे रस्त्यावर बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी फक्त शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी ते करतायत. जेव्हा शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते इथे आले तेव्हा भाजपचे पुरुष कार्यकर्ते पळून गेले, फक्त महिला कार्यकर्त्यांना समोर केला आहे असा आरोप सुद्धा अंबादास दानवेंनी केलाय आणि त्यामुळे या महिला कार्यकर्त्यांना आधी ताब्यात घ्यावं, फक्त शिवसेना युबीटीच्याच कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. तर अंबादास दानवे यांच्या पीएला सुद्धा इथं मारहाण झाल्याची माहिती समोर येते, त्यांच्यासोबतही लाठीचार्ज झाल्याची माहिती समोर येते आणि अंबादास दानवे स्वतः या हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर ठाण बांधून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जमिनीवर ते बसलेले आहेत, त्यामुळे आता पोलीस याच्यावर काय प्रतिक्रिया देणार ते बघावं लागणार आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं राडा झाल्याचं दिसतंय. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले होते, घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झाली होती आणि त्याच्यामध्येच महिलांचा सहभाग मोठा असल्याचं दिसतंय आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संभाजीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेले आहेत त्याच हॉटेलच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून भाजपचे कार्यकर्ते या हॉटेलच्या बाहेर राडा घालून उभे होते. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गर्दी केलेली होती, पोलिसांचाही बंदोबस्त होता, पण त्याच वेळेला त्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवसेना युबीटीचेही कार्यकर्ते जमले आणि तेव्हा हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर हा राडा झालाय. दरम्यान हॉटेलच्या आतमधली दृश्य आपण बघितली तर कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, एंट्री या हॉटेलमध्ये नाहीये. या गेटच्या वर आपले प्रतिनिधी सचिन बडे तिकडचे अपडेट आपल्याला पोहोचवत आहेत, व्हिज्युअल्स आपल्याला पोहोचवत आहेत. एकीकडे आहे हॉटेलच्या बाहेरची दृश्य ज्या ठिकाणी राडा सुरू आहे, कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत, लाठीचार्ज सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण आतमधली दृश्य बघितली तर या ठिकाणी मात्र शांतता आहे, फक्त एक दोन लोक आतमध्ये येताना जाताना दिसून येत आहेत, ते कदाचित आतमधले लोक असतील. यानंतर पुन्हा एकदा थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे, ते थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि या घटनेचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सचिन, काय सांगाल? आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमल्याचं दिसतंय, आमने सामने आले होते, घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर नेमकं काय घडलंय? अंबादास दानवेंच्या पीएला सुद्धा मारहाण झाल्याचं कळतंय. फराजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये जो राडा झालाय तो आपण पाहिलेलाच आहे. या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला, कारण ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर त्यांच्या समोर तोच पर्याय एक होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा या मैदानात उतरलेले होते. त्यांनी मागणी अशी केली की भाजपच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना ताब्यात घेण्यात यावं आणि त्यानंतर पोलिसांनी देखील दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. मात्र आता जर आपण हॉटेलच्या आतमधलं चित्र जर पाहिलं तर हॉटेलच्या आतमध्ये आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रवेश केलेला आहे, ते आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर बाकी इतर कार्यकर्ते जे आहेत ते हॉटेलच्या बाहेर आहेत. बराच वेळा हा जो संघर्ष होता तो पाहायला मिळालेला होता, कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते आणि त्यांचा दौरा सुरू असताना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे आहे महाविकास आघाडीच्या
त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी किंवा काळे कपडे घालून निषेध व्यक्त केलेला होता. हे सर्व काही असताना आणखी एक महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीने विरोध करण्यात आला, निषेध त्यांचा व्यक्त करण्यात आलेला होता, त्यानंतर भाजपनं सुद्धा याचा बदला घ्यायचा म्हणून किंवा त्याचा वचपा काढायचा म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन केलं. आणि हे आंदोलन सुरू असताना भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले. या ठिकाणी संघर्षही झाला. ऋतुमयेवर शिवराळ भाषा ही सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. आणि त्यानंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ते आपण सगळं बघितलेलं आहे, कशा पद्धतीने हे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या घटनेचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.